आता याच प्रश्नावरून म्हणजे एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। भाजप नेत्यांनी खडसेंवर आरोप केलेले होते ते आता पुन्हा खडसे भाजपमध्ये येणार आहेत। हे सत्ताधाऱ्यांना कसं चालतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। त्यावरून नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला। आपण बघतोय की आता संजय राऊत यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलेलं आहे की आता एकनाथ खडसे भाजपला कसे चालतात। आता पण यावरून आपण बघतोय की नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक सगळी चकामक उडताना आपल्याला बघायला मिळते। नितेश राणेंनी सुद्धा आता त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। एकूणच आपण बघतोय की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी स्थिती आहे। पण भाजपकडनं देखील म्हणजे बावनकुळेंचं फार मोठं विधान आपण बघितलेलं आहे की तुटक येऊ नका, तर मुलीसह यायचं असेल तर भाजपमध्ये प्रवेश उघडा आहे। मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना। त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते, लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल। राहुल गांधीला शिव्या घातलेल्या, चपला मारण्याची भाषा केलेली, मग त्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी अगर तुम्हाला चालत असतील तर मग आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, नैतिक अधिकार नाही।